हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज मी तुम्हाला ट्विन्स बाळांसाठी मदर मिल्क सप्लाय कसा वाढवायचा हे सांगणार आहे. त्याआधी या दोघांना रेडी केले आणि बेडवर खेळण्यासाठी सोडले आणि आईला थोडीशी मदत म्हणून ही थोडी छोटीफार कामे करायला घेतली. आता खूप दिवस झालं या कामांची सवय नाही, त्यामुळे ही कामे करत असताना खूप कंटाळा येतो, परंतु याची सवय आता लावून घेणे गरजेचं आहे, कारण की आता ही काम मला या दोघांना पाहून मॅनेज करावी लागणार आहेत. म्हणूनच आता मी याची सवय लावून घेत आहे. ट्विन्स बाळं ही बऱ्याच वेळा प्रीमॅच्युअर जन्मतात आणि त्यांना NICU गरज पडते. मग त्या NICUतून लवकर रिकव्हरी होण्यासाठी आईचे दूध हे खूप महत्त्वाचे असते आणि दोन्ही बाळांना मिल्क सप्लाय पूर्ण व्हावा यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. जसं की आईचे डाएट यामध्ये खूप महत्त्वाचे असते. त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचे आहे 2 वेळा, संध्याकाळी आणि सकाळी तुम्ही दूध आणि त्यासोबत 2 चमचे शतावरी पावडर घ्यायची आहे. याने तुमचा मिल्क सप्लाय वाढायला खूप जास्त मदत होईल. ब्रेस्ट फिडिंग मदरसाठी डाएट कसा असावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला नक्की सांगेल की ब्रेस्ट फिडिंग मदरच्या डाएटमध्ये कोणत्या गोष्टी ऍड केल्याने दूध वाढायला मदत होते. मदर लाईफ जर्नी बद्दल जर तुमची काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.